राज्यातील महिलांवरील तरुणींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीयेत। आता सामूहिक लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं पालघर जिल्ह्यातील तलासरी हादरलाय। आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून फिरण्यासाठी गेलेल्या तरुणीवरती 6 जणांकडून सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या संतापजनक घटनेनं पालघर जिल्हा हादरलाय। या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे, तर 2 आरोपी अजूनही फरार आहेत। मित्राबरोबर बाईकवरून येत असताना बाईक स्लिप होऊन पडल्यानंतर तिथे आलेल्या 6 जणांनी जबरदस्तीने बाजूला पडीक असलेल्या डाक बंगल्यामध्ये नेऊन या मुलीवरती सामूहिक अत्याचार केले। सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून माननीय पोलीस अधीक्षक यतीश देशमुख सर व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिलेली आहे। तपासाची वेगवेगळी पथके रवाना केलेली आहेत। आतापर्यंत सदर गुन्ह्यामध्ये 1 आरोपी अटक केलेला आहे। त्याचबरोबर इतर 3 आरोपींनाही ताब्यात घेण्यात आलेले आहे। इतर 3 आरोपींनीही गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि त्याचा सखोल तपास आम्ही स्वतः अजय गोरड पोलीस निरीक्षक तलासरी करीत आहोत। सदर गुन्ह्यातील पीडित ही यांची आरोग्य तपासणी गुन्ह्याच्या अनुषंगाने झालेली आहे। त्याची तब्येत चांगली आहे, स्थिर आहे। संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संतोष पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। संतोष, अतिशय धक्कादायक आणि तितकीच संतापजनक अशी ही सगळी घटना आहे। पोलिसांकडून आता कशी कारवाई केली जाते या आरोपींविरोधात? नक्कीच आकांक्षा, आपण पाहिलं तर हा घृणास्पद असा प्रकार आहे। अगदी जेव्हा तो मित्र आणि ती पीडिता रस्त्याने येत होती, त्यांची बाईक स्लिप आच्छाडच्या जे एक डाक बंगला पडीक डाक बंगला आहे त्या ठिकाणी स्लिप होऊन ते पडले। त्यानंतर तिथे आलेल्या 6 जणांनी जबरदस्तीने उचलून आणि त्या डाक बंगल्यामध्ये नेऊन हा घृणास्पद प्रकार आहे तो केलेला आहे। पोलिसांनी तपासी चक्र आहेत ती वेगाने फिरवली आणि त्यानंतर आता 4 जणांना आतापर्यंत अटक केलेली आहे। अजूनही 2 जण आहेत ते फरार आहेत आणि त्यांचा शोध आहे तो सुरू आहे। मात्र एक हा घृणास्पद प्रकार आहे आणि पोलीस आता याचा शोध घेत आहेत। अगदी धन्यवाद संतोष या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।